आम्ही निघालो आहोत पालघरमधील वाडा येथील मिनी वृंदावन पाहायला। कांदिवलीहून आम्ही सकाळी 7ला निघालो आणि 10:15च्या दरम्यान आम्ही मिनी वृंदावनला पोहोचलो। आत प्रवेश केल्यावर प्रथमच हे मंदिर येतं। मंदिर खूपच सुंदर आहे। मंदिरात श्रीकृष्णाची राधा आणि रुक्मिणीसोबत सुंदर मूर्ती आहे। मंदिराइतकाच मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा सुंदर आहे। या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। इथे श्रीकृष्णाच्या गोवर्धन लीलेची प्रतिकृती साकारली आहे। छोटासा गोवर्धन पर्वत सुद्धा इथे बनवलेला आहे। हे आहे राधारमण मंदिर। यूपीमध्ये जे मेन वृंदावन आहे त्याच्याच धर्तीवर हे मंदिर बनवलेले आहे। आत मंदिरामध्ये बसून आम्ही श्रीकृष्णाच्या काही गोष्टी ऐकल्या। दुपारी 1 वाजता आम्ही गोविंदाजमध्ये जेवण केले। रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स खूपच छान आहे। जेवणसुद्धा खूप चविष्ट होतं। आता आम्ही निघालो आहोत बरसाना मंदिराकडे। या मंदिरामध्ये राधा आणि कृष्णाचा फोटो आहे। हा जो फोटो आहे तो जे मेन मंदिर आहे यूपीमध्ये तिथली जी मूर्ती आहे त्या मूर्तीचाच हा फोटो आहे। इथे आम्ही राधा कृष्णाचं कीर्तन करत करत फिरवलो। पुढे आम्ही निघालो आहोत प्रेम सरोवर पाहायला। हे सरोवर मॅनमेड असलं तरी सौंदर्याच्या बाबतीत कुठेही कमी नाही। संपूर्ण मिनी वृंदावनला लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा या प्रेम सरोवरमधूनच होतो। आता आम्ही आलो आहोत गोवर्धनच्या गोशाळेमध्ये। इथे खूप गायी, बैल, म्हशी आणि रेडे आहेत। वासरांना वेगळं ठेवलं गेलंय। इथल्या गायी धष्टपुष्ट आहेत कारण इथे असलेल्या गायींचं दूध काढलं जात नाही। कोणत्याही बिझनेससाठी नाही तर चांगल्या संगोपनासाठी त्यांना इथे ठेवलं गेलेलं आहे। ही वासरं आहेत, त्यांना गायी म्हशींपासून वेगळं ठेवलंय। इथल्या गायींना तुम्ही तुमच्या हाताने चाराही देऊ शकता। इथे ज्या गायी पाळल्या आहेत त्यांच्या शेणापासून कंपोस्ट खत सुद्धा तयार केलं जातं। हे जे इथे तुम्हाला दिसतंय ते गायींचं शेण आणि माती मिक्स करून त्याचं कंपोस्ट खत तयार केलेलं आहे। संपूर्ण मिनी वृंदावनमध्ये राधाकृष्णाची अशी छोटी छोटी सुंदर मंदिरं आहेत। सर्वात शेवटी आम्ही यमुना घाटावर आलो आणि येथे संध्याकाळची आरती करून आमच्या या मिनी वृंदावन भेटीची सांगता झाली। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।